झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील ओम गॅस एजन्सी बाहेर आज 30 मार्च रोजी नागरिकांचा तीव्र गोंधळ उडाल्याची घटना घडली। बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी एजन्सी समोर गर्दी करीत आंदोलनाचा पावित्रा घेतला। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित गॅस एजन्सीच्या कारभारातील अनियमिततेवरून चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती। मात्र प्रशासनाच्या या कारवाईनंतरही एजन्सीचा मनमानी कारभार सुरूच असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक एजन्सी बाहेर जमा झाले होते। यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाली असून काही काळासाठी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत निषेध व्यक्त केल्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला। एंट्री काल झाली आहे, यानी 20 दिवस गेले। आता 25/4 तुम्ही बुकिंग करा, यानी 45 दिवसला बुकिंग करा और 10 दिवस नंतर डिलिव्हरी, यानी 55 दिवस पूरा गोल चालू आहे। नोंदणी केली होती का? नोंदणी कधी केली तुम्ही? नोंदणी केलेली 12 तारखेला। 12 तारखेला नियम असा आहे की तुम्ही त्या दिवशी सिलेंडर घेतला त्याच्यानंतर 25 दिवसांनी सिलेंडर घेतल्याचे बुकिंगचा विषय नाहीये, बुकिंगचा विषय येत नाही। बुकिंग केव्हाही करू शकता तुम्ही, पण सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळतं। आता आमचे झालेले 2-2 महिने होऊन गेले, बुकिंग करून 20-20 दिवस होऊन गेले, तरी आम्हाला सिलेंडर भेटत नाही। आणि मला सांग मेसेज आले मेसेज काय सांगतो आम्हाला, OTP येऊन जाते 1 महिन्यापासून, पण तरी सिलेंडर नाही। त्यानंतर म्हणजे बुकिंग केलेलं आहे त्याचा शनिवारी मला फोन आला गाडीवाल्याचा की बुवा 7-8 वाजता साईबाबा मंगल कार्यालयाजवळ आम्ही 34 सिलेंडर आणतोय, तर त्याच्यात तुमचं नाव हे तुम्ही घ्यायला येऊन जा। तर 8 वाजता मी गेल्यानंतर मला नंतर फोन येतो, तुम्ही आज काही येऊ नका, मी तुम्हाला घरी सिलेंडर द्यायला होतो दुसऱ्या दिवशी। अजून आला नाही, आता म्हणतात 2 दिवसांनी देऊ। कसं काय देणार यार? 2दा पावत्या फाटलेल्या, याचा अर्थ यांनी 2 पावत्या पाडून यांनी दुसऱ्यांना विकून टाकल्या ब्लॅकमध्ये। आणि दादा ही 20 तारखेची बुकिंग आहे, ही 20 तारखेची बुकिंग केली आहे बघा, ही 20 तारखेची। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी संबंधित एजन्सी चालकाविरोधात तत्काळ चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।